नागपुर में जनता की समस्याओं को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पूर्व नागपुर में हल्ला बोल आंदोलन किया। मनसे पदाधिकारियों ने आरटीओ अधिकारियों से मुलाकात कर वाहन पंजीकरण, ड्राइविंग लाइसेंस और एजेंटेराइज जैसी समस्याओं को उठाया और जल्द समाधान की मांग की। मनसे ने चेतावनी दी है कि अगर समस्याओं का हल नहीं निकला तो आंदोलन और भी तेज किया जाएगा। तर हे आरटीओ ऑफिस जे आहे पूर्व नागपूरचं म्हणा किंवा आपल्या नागपूरचे इतर जे दोन ऑफिस आहेत, ते विषय असा आहे की हे ऑफिसची निर्मिती आहे वाहनधारक आणि जी सर्वसामान्य जनता आहे त्यांच्या कामासाठी हे ऑफिस काढलेलं आहे। पण होते कसं, आजकाल ते लाडकी बहीण योजना जी काढलेली आहे सरकारने, आता सरकारजवळ पैसा नाही आहे द्यायला, तर हे आरटीओचे जे आहेत, आज ज्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटायला आलो ते कुठल्या तरी रोडवर असतील आता वसुली करत। आणि नागपूरमध्ये म्हणा किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरटीओचे अधिकारी टेबलवर भेटण्यापेक्षा हे बाहेर कुठल्या तरी हायवेवर उभे राहतात आणि फक्त पैसा गोळा करून देण्याचं केंद्र झालेलं आहे सरकारसाठी। आणि जो बिचारा वाहनधारक आहे तो याच्यात भरडला जातो, सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते भरडले जातात। त्यांच्यावर जो होणारा जो अन्याय आहे, त्यांच्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या मांडण्याकरता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून आज हे निवेदन आणि एक हल्लाबोल आंदोलन इथे करण्यात आलं। म्हणजे सचिन धोटे वाहतूक सेनेचे पदाधिकारी आहे, ते याच्याबद्दल अजून बाकीची माहिती देतील। वाहतूकदारांच्या हितासाठी 365 दिवस आम्ही सतत झगडत असतो, भांडत असतो आणि वाहतूकदारांना भेडसावणाऱ्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये येणारा जो अडचणी त्रास आहे त्याचं निवेदन म्हणून आम्ही आज हल्लाबोल आंदोलन या स्वरूपात इथे घेऊन आलो। आणि वाहतूकदारांच्या विविध समस्या आहे, ज्या कारण नसताना अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो एवढं जरी वजन जास्त असलं, 5 किलो जरी जास्त असलं तरी वाहनधारक त्यांना चालान करतात, 50-50 हजाराचे, 60-60 हजाराचे चालान देतात। इथे काही जे विषय ज्यांनी आम्ही ज्या मॅडमशी चर्चा केली त्या मॅडम निरुत्तर झाल्या। ते म्हणाले आम्ही तुम्हाला कळवू। म्हणजे आतापर्यंत या व्यवस्थेमधले मी जे 8 मुद्दे मांडले त्या 8 मुद्द्यापैकी कुठलाही विषय त्यांच्याकडे नव्हता आणि त्याची इथे परिपूर्णता नव्हती व्यवस्था। तसं इथे महत्त्वाच्या ठिकाणी मी सांगितलं CCTV कॅमेरा पाहिजे, CCTV कॅमेरा नाही आहे। इथे नुसता आर्थिक विषय आणि आर्थिक व्यवहार चालतो 365 दिवस। एक व्यक्ती जो आहे तो व्यक्ती तो काम करतो, ज्या व्यक्तीशी संबंध नाही कुठलाही यांचा, तो शासनाच्या पदावर नाही आहे, शासकीय नाही आहे, शासकीय कर्मचाऱ्यासारखा वागतो, त्याचा पुरावा म्हणून मी यांच्याकडून पत्र घेतलेलं आहे, ते पत्रसुद्धा मॅडमला दाखवलं। दुसरी गोष्ट, यांच्याकडे वाहनधारक जे येतात त्यांच्या संबंधित जे काही कामं असतात कर्मचारी, त्यांचे पेपर ज्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने गहाळ होतात, कारण यांच्याकडे ती व्यवस्थाच नाही की कोणाचाही पेपर आल्यावरती एक आवकमध्ये इन्व्हर्ट करावा त्याला, जेणेकरून त्याच्याकडे पुरावा असतील आणि नंतर तोच माणूस त्याला हेलपाटे मारायला लावतील, परत डबल तेच काम करा। अशी विविध प्रश्नांवरती आम्ही आज मॅडमशी चर्चा केली आणि भविष्यात समजा या सगळ्या गोष्टीची पूर्तता नाही झाली तर आम्ही याचं खूप मोठ्या रूपात तीव्र आंदोलन करू।